शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी जालिंदर साबळे, कृषी हवामानशास्त्रज्ञ, हवामान विभाग पुणे. आजच्या आपल्या साप्ताहिक हवामानाचा अंदाज व कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. तर शेतकरी बंधूंनो, आपण प्रथम बघूयात की राज्यात मागील आठवड्यामध्ये हवामानाची काय परिस्थिती होती. तर राज्यातील जर सगळ्यात जास्त कमाल तापमानाच्या नोंदी पाहिल्या तर मागच्या 5 दिवसामध्ये आपण पाहू शकता की 22 तारखेला अकोला येथे 36.1 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. त्यानंतर 23 आणि 24 तारखेला अकोला येथे 36.8 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवले गेले. 25 तारखेला सोलापूर येथे 36.6 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. तर 26 तारखेला सोलापूरच्या जेऊर येथे 36.5 अंश सेल्सिअस इतक्या सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद झाली. एकंदरीतच राज्यातील कमाल तापमानामध्ये हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आत्तापर्यंत अकोला येथे सर्वात जास्त कमाल तापमान हे नोंदवलं गेलेलं आहे. मागील 2-3 दिवसामध्ये राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. आपण पाहू शकता की मध्य महाराष्ट्राच्या 2 जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये व पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे. जे जिल्हे रंगामध्ये दाखवले या जिल्ह्यांमध्ये पाऊस झालेला आहे, तर जे जिल्हे करड्या रंगामध्ये आहेत ते कोरडे होते. आजचं जर इन्सॅट 3D उपग्रह छायाचित्र पाहिलं तर आपण पाहू शकता का इथे तमिळनाडू ते मध्य प्रदेशपर्यंत एक ट्रफ लाईन तयार झालेली आहे आणि तमिळनाडू आणि कर्नाटकच्या भागामध्ये एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे. या ठिकाणी पुसटशीर ढगांची देखील गर्दी झालेली आहे. या सिस्टीम्समुळे विदर्भामध्ये 2 दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यताही तुरळक ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. पुढील 5 दिवसाचा जर राज्याचा हवामानाचा अंदाज पाहिला तर आपण पाहू शकता की दिनांक 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता दिसून येत आहे. तर 1 मार्च ते 3 मार्च या कालावधीमध्ये राज्यामध्ये हवामान साधारणतः कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोणतेही इशारे पुढील 5 दिवसासाठी हवामान विभागाने दिलेले नाहीत. तापमानाचा जर विचार केला तर पुढील 5 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होणार असून त्यानंतर फारसा मोठा बदल संभवत नाही. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अंतर्गत भागामध्ये पुढील 2 दिवसात किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने हळूहळू घट होईल आणि त्यानंतर पुन्हा हळूहळू वाढ होईल. विदर्भात पुढील 24 तासात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यानंतर पुढील 4 दिवस 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होईल. किमान तापमानात पुढील 5 दिवसांमध्ये मोठा बदल संभवत नाही. जर 27 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीतील कमाल तापमान पाहायचे झाले तर आपण पाहू शकता की राज्यामध्ये कमाल तापमानामध्ये हळूहळू वाढ दिसून येत आहे. त्यातही कोकण विभागामध्ये ती वाढ ही साधारणतः 36 अंश सेल्सिअसपर्यंत असेल, तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये ती 26 ते 28 अंश सेल्सिअस इतकी राहील. एकंदरीतच राज्यामध्ये तापमान वाढीला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. त्यानंतरचा आठवडा जो आहे 6 ते 12 मार्च या ठिकाणी आपण पाहू शकता की संपूर्ण राज्य हे साधारणतः लाल ते गडद लाल रंगामध्ये दाखवण्यात आलेले आहे. म्हणजे 6 मार्च नंतर तापमानामध्ये जास्त प्रमाणात वाढ होण्यास सुरुवात होत असून साधारणतः तापमान हे 34 अंश सेल्सिअस ते जवळपास 38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. या हवामानावरती आधारित कृषी सल्ला पाहायचा झाला तर कोकण विभागासाठी आपण पाहू शकता की हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयार झालेल्या मोहरी, चवळी, हळद, काळी मिरी, भाजीपाला पिकाची काढणी करावी. तसेच काजू फळांची देखील काढणी करावी. उन्हाळी मूग आणि भेंडी पिकाची पेरणी पूर्ण करावी. कलिंगड फळांचा तीव्र सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी फळे भाताच्या पेंड्याने किंवा गवताने झाकून घ्यावीत. हापूस आंब्यामध्ये फळगळ कमी करण्यासाठी 20 ppm नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड या संजीवक द्रावणाचे आंब्याच्या मोहरावरती फवारणी करावी. मध्य महाराष्ट्रात देखील पुढील 5 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून गहू, हरभरा, ज्वारी, मका, करडई, आले व हळद पिकाची काढणी सुरू ठेवावी. उन्हाळी भुईमुगाचे पीक 45 दिवसांपर्यंत तणमुक्त ठेवावे आणि पिकाला 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. मिरची पिकावर चुरडा-मुरडा रोगाचा तसेच फुलकिडे, पांढरी माशी आणि कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी डायमेथोएट 30% EC 10 मिली अधिक गंधक 80% WP 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 ते 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी. मराठवाडा विभागात देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून गहू, हळद, आले, हरभरा, करडई पिकाची काढणी करावी. संत्रा मोसंबी बागेत फळगळ दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी जिब्रॅलिक ॲसिड
1.5 ग्रॅम अधिक चिलेटेड झिंक 500 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा मोसंबी बागेस आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. वांगे पिकामध्ये शेंडा व फळगळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरिफॉस 20% EC 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. विदर्भ विभागामध्ये 27 व 28 फेब्रुवारी 13 ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून काढणीस आलेला हरभरा व पक्व संत्र पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उन्हाळी भात पीक वाढीच्या अवस्थेत असून प्राथमिक अवस्थेत असताना पाण्याची पातळी 2 ते 3 सेंटीमीटर व फुटवे अवस्थेत असताना 3 ते 5 सेंटीमीटर ठेवावी. तापमान वाढण्याची शक्यता लक्षात घेता लागवड केलेल्या टरबूज खरबूज पिकास 6 ते 8 दिवसांनी पाणी द्यावे. जमिनीच्या मजदुरानुसार व पिकाच्या गरजेनुसार 2 पाळ्यांतील अंतर कमी जास्त करावे. तर शेतकरी बंधूंनो, हा होता या आठवड्यासाठीचा हवामान अंदाज व कृषी सल्ला. या सल्ल्याचा उपयोग करून आपण आपल्या शेतीचं नियोजन करावे. धन्यवाद.